नमस्कार, जय भीम। मैं ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। पार्लिमेंटमध्ये रोज राष्ट्रपतीच्या याला आज प्रत्युत्तर देत आहेत सर्व विरोधी पक्षनेते आणि रोज BJPची धुलाई सुरू आहे। दुसरं ज्या रोजच्या ज्या घडामोडी होत असतात त्याच्याकडे आम्ही आज अत्यंत महत्त्वाचं आणि बारीक लक्ष ठेवत असतो। एक अत्यंत पंचजन्य आणि एक ऑर्गनायझर म्हणून एक RSSचा मुखप्रस्थ आहे आणि त्याच्यामध्ये BJPला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कोसलं आहे। त्यांना सांगितलेलं आहे की हे बरोबर नाही आणि त्यांच्यामध्ये BJP आणि RSSमध्ये जो वाद निर्माण झालेला आहे तो एकदम आता शिगावरती आलेले आहे। निश्चितच जिथे जिथे सर्व लोक ॲम्बिशियस राहतील आणि सर्वजण ॲम्बिशियस असल्यामुळे सर्वजणांना वाटते की मी नंबरवरती गेलो पाहिजे, मी इथे गेलो पाहिजे, मी तिथे गेलो पाहिजे आणि त्याच्यामुळे भांडणं हे आलेच। म्हणून बुद्धाचं अनुकरण, मध्यमे रहो, मध्यम भागातच राहा। खूप जास्त खुशी झाली की खूप खुशी जाहीर करण्याची गरज नाही किंवा खूप दुःख झालं तर त्याची काही जास्त गरज नाही। एक दोन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतो जे मला असं वाटते की ते जास्त महत्त्वाचे आहेत। आज एक ओम बिर्लावरती छोटीशी क्लिप आहे की ते ओम बिर्ला अमित शहाच्या कसे कैदेत आहेत आणि ते कशा पद्धतीने त्यांना दाटत आहेत अमित शहाला की तुम्ही याला कसं काय राहुल गांधीला एवढा वेळ देता वगैरे वगैरेचा एक क्लिप आहे। तसंच एक अंधश्रद्धेवरची एक लोकमतच्या न्यूजची आहे। आम्ही कुठल्या पेपरचं घेत असतो याच्यासाठी की आम्हा लोकांच्याजवळ तेवढी टीम नाही आणि एवढे सर्व बाहेर जाऊन एवढ्या सर्व हे करणं म्हणजे मोठा लॅबवर्क आहे। आमचं काम सुरू होईलच लवकर, परंतु त्याच्यामुळे आम्ही बरेचदा लोकांच्या यूट्यूब्स आणि हे त्यांच्या परमिशनने घेत असतो। अशा पद्धतीच्या ह्या दोन क्लिप्स तुम्हाला दाखवू। एक तिसरी पण क्लिप आहे, पण ते वेळ अभाव आहे, मी आता दाखवणार नाही। अशा रीतीने आज आम्ही ह्या तिन्ही क्लिप बघाया। प्रधानमंत्री मोदी जो 13-14 महीनों के दौरान जिस सूबे में 67,000 लोग शिविरों में रह रहे हैं, जिस सूबे में 250 से ज्यादा मौतें हो चुकी है हिंसा के दौरान, उस सूबे का दौरा करने की बजाय प्रधानमंत्री मोदी कह रहे हैं कि जो भी तत्व मणिपुर की आग में घी डालने की कोशिश कर रहे हैं उन्हें आगाह कर रहा हूं, ऐसी हरकतें बंद करें। ये प्रधानमंत्री मोदी कह रहे हैं। अब मैं चाहता हूं इन तस्वीरों को आप एक बार गौर से देखिए। क्या ये तस्वीरें कहीं आपको लगती है कि अगर राहुल गांधी नेता विपक्ष के तौर पर या विपक्षी दल के सांसद के तौर पर अगर राहत शिविरों में जा रहे हैं, इस तरह से राहुल गांधी मिल रहे हैं या राहुल गांधी से इस तरह से वहां के राहत शिविरों में रहने वाले लोग मिल रहे हैं, तो क्या मणिपुर की आग में घी डालने की कोशिश कर रहे हैं, जैसा कि प्रधानमंत्री मोदी का? दोस्तों, जिस दिन बीजेपी सरकार ने फिर से ओम बिड़ला को ही दोबारा लोकसभा स्पीकर के तौर पर चुना था, उसी दिन ये बात समझ में आ गया था कि सदन को ओम बिड़ला नहीं, सदन को कोई और चलाना चाहता है, वो है अमित शाह। अमित शाह के कंट्रोल से ही सदन चले, इसीलिए ओम बिड़ला को चुना गया था। और आज सदन में जो हुआ उससे इतना तो साफ हो गया कि ओम बिड़ला को क्या करना है क्या नहीं करना है ये अमित शाह तय करेंगे। भरे सदन में अमित शाह ने ओम बिड़ला पर चिल्लाया। लोकसभा स्पीकर से अमित शाह कह रहे थे कि स्पीकर साहब, राहुल गांधी को ज्यादा छूट आप दे रहे हैं, ऐसा कैसे चल सकता है, आप ऐसा नहीं कर सकते। यानी सदन के पटल पर खड़े होकर के ओम बिड़ला को, लोकसभा स्पीकर को क्या करना है क्या नहीं करना है ये बात अमित शाह उंगली उठा करके बता रहे। राज्य घटना कलम 29 नुसार प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म, प्रत्येकाची वंश, जात, संस्कृती, पूजा, विधी, आराधना याचा उपयोजित करण्याचा अधिकार आहे। प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माबद्दल, जातीबद्दल, संस्कृतीबद्दल अभिमान असावा, श्रद्धा असावी, मात्र अंधश्रद्धा नसावी। गावागावात आज बी तेच कुटाणे आहेत है ना, की बाबा सोन्याचा हंडा आहे म्हण, कढईचा कान उघडा आहे म्हण, काढायला गेल्यावर मनुष्यबळी द्यावा लागतो म्हण, मग तिथं हाल्या मागं लागतो म्हण, सोन्याचा हंडा स्वप्नात येतो म्हण, ते हंडा म्हणते मी येऊ का, आपण म्हणायचं नग। हे भंगार कुटाणे सोडून द्या। 1300-1400 ग्रॅमचा मेंदू तुमच्या डोक्यात दिलाय। जर असं झालं असतं तर मग तुमच्या इकडे एवढे बाबा आहेत, त्या बाबाकडे एवढे चमत्कार आहेत, मग तुमचे ते UPचे, बिहारचे, मध्य प्रदेशचे लोक आमच्या इकडे कामं करायला कसं काय पळत आहे? एवढे बाबा तुमच्या इकडे आहेत, सर्वच तुमच्याकडे। आणि अलीकडे बाबांचे एवढे प्रकार झाले, पंख्यावाला बाबा, त्याला कोणतरी 4-5 जणांना उचलायचं आणि तो पंख्याला खटाड 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 करणार, रपकन पंखा बंद होणार।
त्याच्यानंतर पुन्हा एक बाबा आला दारू सोडवणारा अलीकडं, कोणतरी घेऊन गेलं, त्या बाबानं एवढं धुतलं त्याला, ती जिंदगीत पुन्हा दारू पिणार नाही, असा एक व्हिडिओ मी अलीकडं पाहिला. असे वेगवेगळे प्रकार आहेत. एक बाबा कोणताच पाहिला मी असा की ते असं अंगावर कपडा टाकते, त्याच्यानंतर त्या बाईचं दुखायलंय, त्या बाईला त्या कपड्यात घेते, आतमध्ये काय गुलुगुलू करते आणि ती बाई नीट होती म्हणून. हे असे अनेक प्रकार पाहिले. त्याच्यानंतर अंगारा भारून देणारे, लिंबू फेकून हाणणारे, लिंबाच्या फोकान हाणणारे, असे गल्लीबोळातले मोठे बाबा आहेत, है ना. तर या प्रत्येकावर कुठतरी कंट्रोल पाहिजे. आणि ही घटना घडली कारण काम काय माहिती आहे का, श्रद्धा ठेवा प्रत्येक गोष्टीवर. अरे पण बाबा जर यायचंच यायला 2-3 मिनिटांनी काय होणार माहीत नाही. आता हा जे बाबा आहे ह्या प्रत्येक गोष्ट, कुठल्याही धर्माचा कार्यक्रम असतो, कुठल्याही म्हणालो, त्या धार्मिक कार्यावर कुठतरी कंट्रोल लागल. कारण जे 116 मेले का ते इजी गोईंगमध्ये मेले, तिथं गोरगरीब मेला नाही. तिथं मेला कोण? गोरगरीब मेला आहे. तिथं त्या चेंगराचेंगरीमध्ये, कारण का कुठल्याही मंदिरात जा, कुठल्याही ठिकाणी जा, VIP पास कोणाले, कपडे व्हाईट आहेत, ज्याच्याकडे टाईट माल आहे त्याच्याकडे VIP पास आहे. मग मरतो कोण? गोरगरीब. आणि ही श्रद्धा अंधश्रद्धा अंधश्रद्धा कोणाकडे? गरीबाकडेच आहे. मग त्या गरीबाचा कार्यक्रम तिथं होतो. कधी ऐकलं का मरी आई अंगात कोणाची आली? गरीबाच्या, है ना. जसं डफळं असतं का डड्डांग तशी झुलती. पण कधी खासदार आमदाराच्या अंगात आलं का? आलं का कधी? श्रीमंत ह्या बडियापैकी कंपनी चालक आहे, लय मोठा मालक आहे, आणि तो बसल्या बसल्याच काउंटरवर झुलू लागला? नाही. अंगात कोणाचे येते? गोरगरीबाच्या. याचं मूळ कारण काय आहे? शिक्षण. याचं मूळ कारण काय आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञानामुळं हे अंगठा बहादर लोक आपल्या बुद्धिमत्तेवर काय करतात? राज्य करतात. हे कुठतरी तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचली, त्याच्यामध्ये विज्ञानाशी काय केलंय? तर विज्ञानाशी काय केली? तडजोड केली आहे. उगं नाही आहे, पण ते नाही. ते जुन्या काळातले संत काय होते? संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत चोखामेळा, है ना, जे काही संत असतील भरपूर, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक वारकरी संप्रदाय तेवत ठेवला. त्या वारकरी संप्रदायाची शिकवण आहे का? तर जिथं गरजवंताला उभं राहा, तहानलेला पाणी द्या, भुकेलेला अन्न द्या, आणि देव हा दगडात नसून तो माणसात आहे, ही शिकवण देणारे कर्मयोगी गाडगे बाबा आहेत, संत तुकडोजी महाराज आहेत, अनेक संत आहेत, संत भगवान बाबा आहेत की बाबा जमिनी का पण शाळा शिका. अरे अनेक संतांनी काय पेरले, आणि अलीकडं उठसूट काहीतरी चमत्कार दाखवायलाय, आणि त्याच्यानंतर तिकडून आमच्या इथे आलाय, बंबाट पब्लिक आणायलाय, बंबाट पैसे इथून घेऊन चाललाय. रुद्राक्ष मणीसाठी गर्दा मेले, दलिंदर अनेक मेले, है ना. आता हे जे बाबा होता, इथं लोक मरण्याचं कारण काय म्हण, तर त्या बाबाच्या पायाखालची माती पाहिजे होती. आता 80,000 लोकांचं परमिशन होतं, तुम्ही 2.5 लाख गेले. एका माणसाच्या पायाखाली 2.5 लाख लोकांना माती खायची असेल, भावकील वाटायची असेल, आणि यायला त्याला द्यायची असेल, तर मला वाटतं 15,000 स्क्वेअर फूट जागा परसभर खांदावं लागेल. 2.5 लाख लोकांना माती खायला द्यायची असेल तर खांदावं लागेल का नाही? आणि मग आपल्या इथं एवढं महाराष्ट्र म्हणजे संत भूमीचं खोरं म्हटलं जाते, प्रमुख नदी आहे गोदावरी, है ना, इथं महान संत जन्म झाले. तेवढं होऊन तुम्हाला तिकडले बाबा बुवा काय गरज पडायली काय माहीत. म्हणून सुधारणा काळाची गरज आहे. आता पहा, हे चित्र पहा, ही गरिबाची व्यथा आहे. कळलं का? आपण कुठतरी जागृत होणं गरजेचं आहे. आपण कुठतरी जागृत होणं गरजेचं आहे. मोठमोठाले फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे उद्योगपती देवधर्माला जाताना त्यांची स्टाईल पहा, आणि आपल्या डोक्यातलं येडं खुळं पहा. हे सुधारणं काळाची गरज आहे भावांनो, बहिणींनो. कळलं का? आपल्या बाया उपास तपास करू करू मेल्या, पोट डायरेक्ट पाठीला लागलं, पण घरातलं चित्र बदललं नाही. आजही गावाकडे पत्र आहेत, ते पत्रच आहेत. स्लॅब घर बांधलंय, मागला स्लॅब राहिला, तो तशाला तसाच आहे. श्रीमंत टाइमपास म्हणून देवधर्माचा उपयोग करतात, ती आपल्या वाट्याला आले. एवढ्या उपास तपासानं खरंच देव भेटला असता तर जी वारंवार देवाच्या बाहेर उपासी तपासी गोरगरीब भिकारी लोक भेटतात, झोपतात, त्याच्या दररोज स्वप्नात देव आला असता, दररोज तेल भेटला असता. कारण का देवानेही सांगितलंय, कर्म से बडा कोई भगवान नाही. तू त्या कामावर लक्ष दे, तो काम एकनिष्ठ पाहिजे, तुझ्या मायबापाच्या कष्टाची तुला जाणीव पाहिजे, आणि तुझं काम समाजाच्या हितासाठी पाहिजे. मग बाकी त्यासाठी मीच आहे. आपल्याला कविता होती भाऊ, मेहनत ही भगवान आहे. कविता काय होती? मेहनत ही भगवान आहे. ते तुम्हाला करायचं आहे, म्हणून त्याच्याशिवाय व्यतिरिक्त काही तुमच्या जीवनात बदल होणार नाही. आता ही घटना पहा, एवढे लोक मेले, हे चित्र पहा किती विदारक आहे. काय वाटलं असेल एखाद्या बापाला? पोरगी त्या ठिकाणी गेली आहे आणि तिचा मृतदेह डोळ्यासमोर पाहिलाय. काय चित्र पहा तिच्या डोक्यासमोर असेल, याचा थोडा विचार करा. हे लोक मेले उगे नाही आहेत. पहा हे चित्र पाहणं काय व्यथा रे. हा सत्संग आहे. महाराजांचं काम होतं बाबा, तो कोण बाबा होता, त्या बाबाचं काम होतं, आहे ना. पोलीस प्रशासन असेल, पोलीस प्रशासन म्हणले की बाबा तो खाजगी कार्यक्रम होता, त्याच्या त्या आयोजक म्हणते आम्हाला प्रशासनानं सहकार्य केलं नाही.
आता मग तू तिथे काय फक्त पैसे खायला तू आयोजक होता का? तो काम होतं ना बाबा, एवढे लोक येणार आहेत आणि माती पायाखालची खायची किंवा न्यायची हे कुठून आणलं तुम्ही? हे ना, लिंबू भारून जायन, रुद्राक्ष मनीस नेन, हे नवनवीन प्रकार काहीतरी चमत्कार कुठून आले बाबा तुम्हाला? आणि देव तुमच्या येड्या मुड्याच्या अंगातच काऊन यालाय? आमच्यासारख्याच्या भस्कन अंगात काऊन येणं? हे ना, भस्कन आमच्या अंगात यावं, आम्ही लोकांचं काहीतरी हे करावं का? म्हणजे बाबा झाल्यावर फक्त देव अंगात येतोय? एखाद्या शिक्षकाच्या यावा, एखाद्या वकिलाच्या यावा, एखाद्या पोलिसाच्या यावा, हे ना, आणि त्यानं चांगलं काम करावं का? फक्त तुम्ही चांगलं काम करायलेत? आणि मग याच्यात झालं काय? हे लोक मेले पहा, किती 116 लोक मेलेत. आता ही पहा घटना, काय वाटत असेल रे आईला? हे विदारक चित्र पहा ना. कोणतरी सोबत काहीतरी एक इच्छा आकांक्षा, देव काहीतरी भलं करेल या उद्देशाने हे लोक गेले असतील, पण येताना त्याच घरातला एखादा मृतदेह सोबत आणावा लागत असेल तर त्याचं दुःख कोणत्या शब्दात सांगायचं? ही घटना इथं घडली. पण पायाखालची माती घेण्यासाठी धावले. अरे 2.5 लाख लोकाला एखाद्या महाराजाच्या पायाखालची माती कशी घेता येईल, किती घेता येईल नेमकी? बरं ती माती किती ठेवील? आणि ते फरचीवर उभं राहिल्यावर माती कुठून आणायची? फरच्या काढायच्या का? त्याच्या खालची माती खायची? सुधरा ना. तुमच्या इकडे काऊन बाबा अंधश्रद्धा? तुमच्या इकडे पण आमच्या इकडे बोकांडीवर बसायला येतात. आमच्या इकडे का नाही तर कीर्तनकार आहेत, व्याख्यात आहेत, वक्ते आहेत, प्रबोधनकार आहेत. आणि महाराष्ट्र मुळात संत भूमीचं खोरेन भाऊ. ह्या महाराष्ट्रानं वारकरी संप्रदाय तेवढ ठेवलाय ना. मग तुम्ही इकडे यायची गरज नाही, तरी आलेत. पुन्हा इकडून इकडलाही माल हाणायलेत आणि तिकडे नवीन नवीन कार्यक्रम आहे. बाबाचे प्रकार पडले आहे ना, जीन्स पॅन्टवर बाबा. अरे सुधरा ना बाबा, कुठं चालली? प्रवृत्ती काय चालू आहे? तुमच्याकडून आदर्श काय घ्यायचा? त्याच्यात सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी काय काय स्टेटमेंट? नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी तुम्हाला स्टोरी आम्ही सांगणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की राजा बिंबिसार आणि त्यांचा मुलगा अजातशत्रू ह्या दोघांमध्ये जे भांडण लावलं ब्राह्मणांनी, आणि ते इतकं विकोपात गेलं की त्या ब्राह्मणांना असं वाटत होतं की आम्ही असुरक्षित आहोत. म्हणजे ब्राह्मणांची जी कला आहे ती हजारो वर्षापासून हाच उद्योग त्यांनी केलेला आहे की दोघांमध्ये भांडणं लावा, आणि दोघांमधनं भांडणं लागलं की आपण लोक मस्त आपल्या पोळ्या शिकायच्या. अशा पद्धतीचं ते सर्वात इतिहासातलं मोठं उदाहरण आहे. आणि पुत्र पितामध्ये जे भांडण झालेलं आहे ते अत्यंत कठोर आणि हे झालेले. पुत्राला सांगतायत की बिंबिसारचं, मला पुत्र म्हणतो की मला बिंबिसारचा शीर पाहिजे, आणि बिंबिसार जातो पकडला जातो. त्यावेळेस तो बिंबिसार राजा त्यांना बोलवून त्याला सांगतो की बेटा ह्या इथपर्यंत तू खाली जाण्याचं काय कारण होतं, आणि त्यावरती झालेलं तो काही हे. आणि बुद्धाचा राग त्याला अजातशत्रूला किती, हे सर्व त्यांनी इतकं जे विष पेरलेलं आहे ब्राह्मणांनी, त्याच्याबद्दलचा हा छोटासा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला वाटेल. आणि त्याच्यापासून आपण सावधगिरी केली पाहिजे. इतिहासातनंच माणूस आपण बराच शिकत असतो, त्याच्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. बघूया आपण बुद्ध या सिरियलमधनं अजातशत्रू आणि बिंबिसार यांच्यामधला संवाद बघू. आपने मुझे बुलाया। आज हमारा पुत्र हमसे आंखें चुरा रहा है। इस घिनौने षड्यंत्र के पीछे तुम हो, ये कहने में भी मुझे लज्जा आ रही है। मेरे पश्चात मगध का सिंहासन तुम्हारा ही तो है, फिर इतने अधीर क्यों? मैं स्वयं तुम्हें मगध का राजा घोषित करता। आपका क्या भरोसा, कल मेरे विरुद्ध किसी और को खड़ा कर दिया तो? मैं तुम्हारे विरुद्ध किसे खड़ा करता? अपने उस पुत्र को जो आपको उस गणिका आम्रपाली से। अजातशत्रु, मेरे मुंह से उसका नाम सुन तिलमिलाहट होने लगी, परंतु मेरी तिलमिलाहट का क्या? वो आम्रपाली कम थी जो अब ये बुद्ध भी आपके जीवन में आ गया। आपने उसको पदांत देने के लिए अपने निष्ठावान ब्राह्मणों को उपेक्षित किया। अन्याय आपके स्वभाव नहीं है पुत्र, समय रहते संभल जाओ, अन्यथा इसे गहरी खाई में गिरोगे कि निकलना असंभव हो जाएगा। जो तुम्हारी भलाई सोचते हैं
उनमें तुम केवल बुराई देखते हो, पर ये बुराई तुम्हारे अपने मन का खेल है। उपदेश देना शुरू, पड़ गया ना उस बुद्ध की संगति का आप पर प्रभाव। लेकिन मैं आपके उस बुद्ध की तरह नहीं हूं कि मैं अपने राज्य की सुरक्षा किसी और के हाथ में सौंपकर सन्यासी बन जाऊं। मैं अजात शत्रु अपने क्षत्रिय धर्म का पालन करूंगा। मैं मगध की सुरक्षा का भार उठाऊंगा। मेरे राज्य में मगध का ध्वज पूरे जम्बू द्वीप में फहराया जाएगा। मगध की प्रजा पूर्ण रूप से सुरक्षित है। पूरे जम्बू द्वीप ने हमारे राष्ट्र का लोहा माना है, तो फिर व्यर्थ में रक्तपात क्यों? आप क्षत्रिय हैं, रक्तपात से कब से डरने लगे? कहीं ये भी उस पाखंडी बुद्ध की शिक्षा तो नहीं? अजात शत्रु, तुमसे बात करना भी व्यर्थ है। यदि चाहता तो मेरे ऊपर हुए आक्रमण के लिए तुम्हें दंडित कर सकता था, किंतु मैं पिता हूं तुम्हारा। तुम मुझे मारने का विचार कर सकते हो, किंतु मैं नहीं। एक पिता के लिए इससे अधिक पीड़ा की बात क्या होगी कि उसका अपना रक्त उसका शत्रु है। मेरी आयु अब वानप्रस्थ की ओर जाने की हो चुकी है। मैं स्वयं इस राजपाट को छोड़ना चाहता हूं, पर मुझे लगता है कि अगले 10 वर्ष मुझे उस दिन की प्रतीक्षा करनी होगी। यदि इस पूरे विश्व में मुझे किसी से घृणा है तो वो आप हैं। तो तुम भी सुन लो, जब तक तुम सिंहासन पे बैठने योग्य नहीं हो जाते, मैं स्वयं तुम्हें मगध के सिंहासन पे बैठने नहीं दूंगा। अपने पिता के छाती पे पांव रखकर तुम कौन सी ऊंचाई छूना चाहते हो पुत्र? पिता और पुत्र का ये नाता होता। सौरभचा आज आम्ही आढावा घेऊया। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील विसंवाद चव्हाट्यावरती ऑर्गनायझरमध्ये त्याच्यावरती ज्या पद्धतीचे छापून आलेले याच्यावरनं असं वाटते की त्यांच्यामध्ये घमासान सुरू आहे आणि तो निश्चितच त्याच्या घमासामीमुळे अनेक लोक इवन राहुल गांधीच्या समर्थनार्थ BJPमध्येच आहेत आणि हलक्या आवाजामध्ये ते बोलत आहेत। एक कर्नाटकाचा MP त्यांनी सांगितलं की दलितांवरती BJPमध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आहे। मी 6वांदा निवडून आला असूनही माझ्याकडे दुर्लक्ष आहे, परंतु जे लोक काही नसताना बाहेरच्या लोकांना आणून मंत्रालय देतात अशा पद्धतीची व्यथा त्यांनी सांगितलेली आहे। प्रख्यात HMT तांदूळ संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या पुतळ्याचे आज अनावरण चंद्रपूर इथे आमचे मित्र विलास गजभिये हे सातत्यानं त्याच्यात पुढाकार घेत आहेत। त्यांनी एक चांगलासा पुतळा उभारलेला आहे आणि निश्चितच त्याचा गौरव करण्यासारखा आहे, कारण की अडाणी माणूस आणि त्यांनी संशोधनाच्या दृष्टिकोनातून जे मोठे कामं केलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याच्यातले त्यांचं जे संशोधन आहे तांदळाच्या याच्यातलं HMT त्यांनी काढलेलं आहे, काटे HMT काढलेलं आहे, नांदेड चुन्नूर, नांदेड हिरा, नांदेड 92, विजय नांदेड, दीपक रत्न, DRK 109, DRK 2 अशा पद्धतीच्या अनेक व्हेरायटी त्यांनी शोधून काढल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने काम केले महाराष्ट्र शासनाने वारंवार त्यांना पुरस्कार दिलेले आहेत। ती बातमी आज आम्ही याच्यात दिलेली आहे। विधान परिषदेसाठी मताचा कोटा कसा निश्चित केला जातो, आता विधान परिषदेचे इलेक्शन्स आहेत, त्याच्यासाठी सर्व कसरत आहे, त्याच्यामुळे आम्ही लोकांना थोडी माहिती म्हणून ते दिलेली आहे। मुंबईत पूर, नागपूर मार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना फटका,
ज्या पद्धतीने पाऊस मुंबईला झालेला आहे आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी असल्यामुळे सर्व ट्रेन्स आणि सर्व त्यांना सर्व डिले होत आहेत. मराठा आमदार ओबीसी आंदोलनांना मतदान करतील क्वेश्चन मार्क आहे. आणि ज्या पद्धतीने ओबीसीने सांगितलं की आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नाही, मतदान करणार नाही, त्याच पद्धतीने आता त्यांनीसुद्धा असं म्हटलेलं आहे की ते करणार किंवा नाही असा प्रश्न निर्माण झालेला. विधिमंडळाचे कामकाज पाण्यात, दोन्ही सभागृहामध्ये कामकाज स्थगित. अनेक ठिकाणचे येणारे जे रस्ते होते ते सर्वच तुडुंब भरलेले आहेत आणि ट्रेन आणि एअरलाईन्स हे दोन्ही पॅक असल्यामुळे आणि त्यांनाही उतरता आलं नसल्यामुळे ते आज काही कामकाज होऊ शकलं नाही, होणार नाही. परीक्षा वेळेत घ्या, UGCच्या उच्च शिक्षणांचा इशारा आहे का, अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह आहे की परीक्षा वेळेवर घ्या, नाही तर पोरांचं फार मोठं नुकसान होत असते. युक्रेन रशिया युद्धात अडकलेल्या भारतीय मायदेशी परत. तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध होते त्याच्यामध्ये काही लोक आपले अडकले होते भारतातले, ते परत आले. दिल्लीत अवयव प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश. मला असं वाटते की हे फार मोठं रॅकेट आहे. अनेक लोक, ज्या लोकांना पैशाची गरज आहे ते किडण्या विकतात आणि त्याच्यातनं आपापला संसार चालवतात. आपल्या शरीराला अनेक ठिकाणी 2 अवयव असतात, 2 किडण्या, आणि त्याच्यामुळे अनेकदा असं होत असते. आणि त्याच्यामध्ये जे लोक आहेत इन्व्हॉल्व होतात त्याहीपेक्षा आम्हाला मोठं रॅकेट असं वाटते की जे हॉस्पिटलमध्ये जातात आणि ब्रेनडेड असतानाही कोमा म्हणून त्याच्यावरती वाटेल तसा इलाज देऊन आणि लाखो रुपये लोकांकडनं लुटतात. मला असं वाटते की त्याच्याहीपेक्षा हा जास्त भयानक प्रकार भारतामध्ये दिसतो आहे. आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्टच्या अंतर्गत ऑलरेडी 3 वर्षाची सजा आहे, परंतु कुठलेही हॉस्पिटल त्याच्यात न जुमानता अशा ज्या केसेस होतात ते मी अनेक व्हिडिओमध्ये याच्यापूर्वीही सांगितलेले आहे. त्याच्याच खाली दिल्लीत अवयव झालं. युक्रेन आज कॅनडाच्या व्हिसाच्या नावाखाली 40हून अधिक जणांची फसवणूक. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की इथे नोकऱ्या नाही आणि नोकरीच्या शोधामध्ये माणूस कुठल्या थरावर जाईल हे सांगता येत नाही. अनेक लोकांना असं वाटते की बाई दुसऱ्या कॅनडासारख्या शहरात जाऊन काहीतरी छोटं मोठं काम मिळालंच म्हणून त्या याच्याने सर्व लोक करतात, मोठमोठ्याला एजंटला पकडतात आणि त्याच्यानंतर मग तिथे फसवेगिरी होते. एक वाचकांना आव्हान म्हणून आहे बहुजन सौरभचं दैनिक बहुजन प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे. जिथे जिथे येत नसेल त्या सर्व हॉकरला सांगा की माझा पेपर आणा. जर पेपरने म्हणत असेल की माझ्याकडे येत नाही तर त्याला म्हणा बाकीचे पेपर बंद करा. ते म्हटल्याबरोबर तो बरोबर येईल, पेपर टाकेल. हीच तुम्हाला ती सूचना होती. आज 5-4 वर्षी बघूया कार्यकर्त्यावर लागलेले गुन्हे मागे घ्या. आम्ही मागच्या अनेक ठिकाणी सांगितले की दीक्षाभूमीला हे इल्लीगल रस्ते, इल्लीगल मार्ग करू नका. तिथे जाऊन आपल्या हातात कायदा घेऊ नका. आता ज्यावेळेस त्यांना कायदे आता अडकण्यात आले, आता त्यांना वाटते की आता मला कोणीतरी लवकर सोडतील. अरे पण दरीच सोडले, परंतु त्यांना FIR झालेलं आहे. त्यांना नोकरीमध्ये ते लिहावं लागते की वेदर तुमच्या अंगावर काही FIR आहे किंवा नाही. आणि का सोडतील आता ते, त्याच्यामुळे तुम्ही एवढं जे नुकसान केलं, जेवढं सर्व काम हे केलं आणि सरकारी कामामध्ये अडथळे निर्माण झाले तर निश्चितच तुमच्यावरती केसेस लागतील. त्याच्यामुळे अनेक लोक आहे, मला तरी वाटते की काही लोकांना आम्ही अनेकदा सांगितलं की तुम्ही आपल्या अंगावर केसेस लावून घेऊ नका आणि तेच नेमकं घडलं. लोकांनी याच्यानंतर तरी लक्षात ठेवावं की अशा कोणाच्या तरी हुसकवण्यावरती, वंचितच्या हुसकवण्यावरती तुम्ही सर्व लोक आले कुठून, अकोल्यान, अमरावती, आणि इथे येऊन सर्व धुमाकाळ केला. नागपुरातले काही लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, अशा पद्धतीची बातमी आहे. फातिमा शेख यांचा विसर पडू नये. अनिल वैद्य माजी न्यायाधीश यांचा महत्त्वाचा जो आहे की फातिमा शेखनी ज्यावेळेस शाळा उघडण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंसोबत जे काम केलं, सावित्रीबाई फुलेंसोबत जे काम केलं, त्याच्यामुळे तिचं महत्त्वाचं काम होतं. त्याच्यामुळे तिचाही विसर पडू देऊ नका अशी ती बातमी आहे. जन्मदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप व देहदानाचा संकल्प. भारतीय बौद्ध महासभेचे DD गजबे यांचा स्तुत्य उपक्रम. महाराष्ट्र बँकेचे 785 कोटीची ठेवी पडू नयेत. अनेक लोक पैसे टाकतात आणि विसरून जातात, काही लोक मरतात. अशा पद्धतीच्या ज्या ठेवी आहेत त्याचे त्यांनी खुलासा केलेला आहे. झाडांचे गुण गाऊ, झाडांचे गुण घेऊ. गौरव आणे यांचा हे आहे महादुला. इथून ते बोलत आहेत की जिकडे तिकडे त्यांनी वृक्ष लावण्याचा मोठा कार्यक्रम केला पाहिजे. महत्त्वाचे पारेषण बेसा सबस्टेशन येथे वृक्षारोपण. बेसायातली बातमी आहे. कर्मयोगीच्या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे हौसले बुलंद.
बहुजन हिताय संघाची 376वी साप्ताहिक सभा, झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेचा वर्धापन दिन साजरा, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी यापुढे परवानगी नाही मुंबई. आज बघूया पान 2 वरती आज आमचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे. नियोजन शून्य विकासामुळे मुंबईची तुंबई. आज तुम्हाला माहिती आहे की जिकडे तिकडे पाणी जे साचते आहे की त्याचं नियोजन बरोबर नाही आणि कामं सुरू आहेत आणि कामं जरी सुरू आहेत पण त्या आधी काहीतरी नियोजन करायला पाहिजे, ते मात्र होताना दिसत नसल्यामुळे जिकडे तिकडे आज जे मुंबईचे हाल आहेत ते दिसत आहेत. आज आमचं टायटल आहे अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजेच अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. जर एखादी अडचण आली असेल तर त्याला फेस करा, त्याच्यापासून पळून जाल, त्याच्यापासून तुमचं संकट दूर होत नाही, पण त्या संकटात पुन्हा आज नाही तर उद्या तुम्हाला फसायचंच आहे. विदर्भाचा ज्योतिष्य आज आमचे एक अत्यंत मंगरूळ इथे गणपती महाराज, आमच्या फॅमिलीमध्ये गणपती महाराजांचं मोठं प्रस्थ आहे. ते अमरावतीच्या जवळ एक आरवी म्हणून इथे याच्यात त्यांचं मोठं प्रस्थ आहे. तिथे गावामध्ये ज्यावेळेस इथं जातीयवरची तीव्रता होती, अस्पृश्यतेची तीव्रता होती, त्यावेळेस गणपती महाराजांनी मोठं कार्य केलं. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं होतं तिथे, परंतु बाबासाहेब तिथे अत्यंत व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नाही. परंतु त्यांनी मग मंडलांना पाठवलं होतं तिथे. आणि पुरोगामी विचारांचं आजही तिथे एक शिस्त आहे की सर्वीकडचं जे अन्न गोळा करतात आणि सामूहिक ते जेवण करत असतात, अशा पद्धतीची प्रथा आहे. म्हणजे विटाळापासनं लांब होणारं हे एक अत्यंत मोठं काम आज त्यांनी ते केलेलं आहे. आम्ही अनेक ठिकाणी यांचे लेख आम्ही सातत्यानं छापत असतो. एक मोठं काम करणारा हा माणूस म्हणून आम्ही ओळख होते. मुले खरेच शिक्षक असतात. लहान मुलांमध्ये ज्यावेळेस एक संवाद होतो आणि ते एका दुसऱ्याला जे आपले सांगतात त्या पोरांवरती फार बिंबवणाऱ्या गोष्टी असतात. प्राध्यापक शैलेश गायकवाड यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आम्ही रतन तायडे यांचा एक लेख आहे, असह्य वेदनादायी बेरोजगारी वळवते सुशिक्षित तरुणांना गुन्हेगारीकडे. अत्यंत बरोबर आहे की जर काहीच नसलं तर मग वेगवेगळ्या ठिकाणी लोक वाटेल त्या पद्धतीने अनएम्प्लॉईड लोकांना एक्सप्लॉईट करतात आणि त्यांच्याकडनं वाटेल तसे कामं करून घेतात, गुन्हेगारी याच्याकडे वळवतात. अशा अनेक घटना तुम्ही रोजच पाहता. जो आसक्तीरहित आहे त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो. ब्राह्मणांचं खरं अस्तित्व जो आसक्तीरहित आहे, कोणाबद्दल आसक्ती ठेवू नये, आसक्तीरहित असणं, भगवान बुद्धाचा तोच एक विचार होता. आज राहुल गांधींनी सांगितलं की तुम्ही हिंदू नाही, कारण तुम्ही दिवसभर द्वेष पसरवत असता, तुम्ही कसले हिंदू. म्हणजे हिंदूंनी आणि त्याचं समर्थन शंकराचार्यांनी केल्याचं एक तुम्ही पाहतात. आज राहुल गांधीच्या त्या वजनाला किती हिंदू लोकांनी लक्षात घ्यावं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हिंदू मुस्लिम वेगवेगळ्या याच्यावरती लोकांना लढवत ठेवणं हे हिंदू धर्मात अजिबात शोभनीय नाही, असं राहुल गांधीचं वक्तव्य होतं. ते आज याच्याशी संबंधित आहे. जागतिक कीर्तीचा कृषीरत्न दादाजी रामाजी खोब्रागडे यांनी जे काम केलं त्याच्यावरती एक विना राऊत नारनवरे हिने एक सुंदरसा लेख लिहिला की जो माणूस अडचणीचा 3-4 वर्ष वर्ग शिकलेला, परंतु त्याच्या मनात किती जिज्ञासा होती, त्यांनी एवढ्या मोठ्या पद्धतीचं संशोधन केलं. आज एवढाले मोठमोठाले कृषी विद्यापीठ असताना त्यांच्या नावाने मात्र काही झालेलं दिसत नाही. कोट्यावधी रुपये, हजारो प्राध्यापक प्रोफेसर त्याच्यात काम करतात, परंतु दादाजी खोब्रागडे सारखा एखादा माणूस निर्माण होतो की ज्याला कशाची गरज नसते. आज त्याच्याच खाली असे अधिकार लिखा तो वे भडक गए. अधिकार जर म्हटलं तर ते फार भडकतात आणि ज्यांना अधिकारच नको असते, म्हणजे दलित वंचित लोकांना तसंच ठेवावं, आदिवासींना तसंच ठेवावं, मायनॉरिटीच्या लोकांना तसंच ठेवणारा असूनही आज तीच प्रथा भारतामध्ये आहे. त्याच्यावरती आधारित एक लेख प्रतिभा जाधव नाशिकच्या यांनी सुंदरसा लेख लिहिलेला आहे. आज बुद्धा याच्यावरती पुन्हा एक मृणाल माधुरी मिलिंद दुपटे हिचा हा लेख बुद्ध आणि बौद्ध धर्माचे गैरसमज आणि वास्तविकतेचे परीक्षण असणारा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या ज्या लोकांना बुद्धिझमवरती आहे इंटरेस्ट त्यांनी निश्चितच वाचावं. मला असं मी आवाहन करतो की जे लोक ज्या लोकांना आपलं आयुष्य जर चांगल्या पद्धतीने घडवायचं असेल तर त्यांनी कमीत कमी एक आपले 15 ते 20 मिनटं रोज बुद्धावरती आम्ही जे काही लिखाण करत असतो त्याच्यावरती जर त्यांनी वाचलं तर त्याच्या निश्चितच त्यांच्या म्हणजे मनावर परिणाम होईल आणि तो अशा संकटातनं पडणार नाही आणि आपलं आयुष्य चांगल्यात चांगलं तो घालवू शकेल अशी आशा करतो.
दैनिक बहुजन सौरभचा अशा पद्धतीने आम्ही आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला रोजसारखं मी आजही निवेदन करेल की जास्तीत जास्त लोकांना स्प्रेड करा, सर्क्युलेट करा, लाईक करा. एवढं बोलतो आणि थांबतो. भेटू आपण उद्या. जय भीम.